गडचिरोलीमध्ये 12 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवरती 5 तास ही चकमक चाललेली आहे। नक्षलवाद्यांची लढताना एसआय सह 2 जवान हे जखमी झालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रात्री स्वतः जवानांना फोन केलेला आहे। राज्य सरकारकडून जवानांना 51 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे। गडचिरोलीमध्ये 2 आर्म्ड फॉर्मेशन ॲक्टिव्ह होते। गडचिरोलीमध्ये एक कोरची टिपागडचे जॉईंट दलम होते आणि चातगाव कसनसूरचे जॉईंट दलम होते। दोन्ही मिळून एकूण 12 आर्म्ड फॉर्मेशनची मूवमेंट होते। 5 टिपागड LOS मध्ये आणि 7 चातगाव कसनसूर दलममध्ये। आणि कालचे जे मुठभेड झालेले आहे त्यामध्ये पूर्ण टिपागड LOS आणि चातगाव कसनसूर दलम पूर्ण दोन्ही आर्म्ड फॉर्मेशनचे निपटारा झालेला आहे। आणि या म्हणण्यामध्ये हरकत नाही आहे की सध्या उत्तर गडचिरोलीमध्ये एक पण सशस्त्र माओवादी किंवा कोणतेही आर्म्ड फॉर्मेशन शिल्लक राहिलेला नाही आहे।